राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द जो आहे तो फिरवलेला आहे। उपसमितीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची आता पुढील भूमिका काय असणार आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, गेल्या 10 वर्षापासून पाहिलं तर मराठा आरक्षणाविषयी मराठा समाजातून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत। त्यातच गेल्या 3 ते 4 वर्षापासून जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। गेल्या 3 वर्षाचा काळ जर पाहिला तर मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने मराठा आरक्षणासाठी केलेले आंदोलन उपोषण यांनी गाजल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालू केलं। त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला। लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी हिंसक वळणाचे आंदोलन देखील करण्यात आले। याच दरम्यान अनेक आंदोलकांवर शासनाने गुन्हे देखील दाखल केल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे विनाकारण मराठा समाजातील आंदोलक असतील, त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणावर विनाकारणचे काही गुन्हे जे आहेत ते जाणीवपूर्वक केला असल्याचा आरोप सातत्याने मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। त्यातच मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते। त्यावेळेस भाजप सरकारने म्हणजेच त्यांच्या उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांच्या टीम मधील नेते मंडळींनी मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला होता की मराठा समाजातील सर्व आंदोलकावरील गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जाईल, असा शब्द त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना मराठा उपसमितीच्या अध्यक्षासहच काही समितीच्या सदस्यांनी लेखी स्वरूपात दिला असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेतला जाईल असा शब्द देखील दिला होता। परंतु दिलेला हा शब्द कुठेतरी आता सरकारने फिरवला असल्याचं चित्र गेल्या 2 दिवसापासून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर मराठा आंदोलनाची उपसमिती जी नेमण्यात आलेली आहे, या समितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सदस्यांची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर एकूण मराठा आंदोलनाविषयी जवळपास 1,500 आंदोलकावरील काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये काही गुन्हे जे आहेत ते हिंसक वळणाचे असल्याचे देखील आपल्याला यावेळी पाहण्यास मिळत आहे। या 1,500 गुन्ह्यापैकी जवळपास 800 गुन्हे जे आहेत ते राज्य सरकारने मागे घेतले असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर 700 ते 750 जे गुन्हे आहेत ते अद्यापही प्रलंबित असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या 1,500 गुन्ह्यापैकी जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यातील काही गंभीर गुन्हे आहेत। हे जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडे उपसमितीच्या मार्फत पाठपुरावा करणं देखील गरजेचं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे। परंतु उपसमिती जी आहे ती मराठा समाजामध्येच कुठेतरी वाद लावण्याचं काम करीत असल्याचं देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी या उपसमितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये जे काही गुन्हे आहेत सर्वसाधारण ते गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। परंतु काही जे गुन्हे आहेत हिंसक वळणाचे, त्याचबरोबर सरकारी मालमत्तेला इजा पोहोचल्याच्या कारणावरून जे गुन्हे काही दाखल झालेले आहेत ते गुन्हे जे आहेत ते मागे घेता येणार नसल्याचं आता स्पष्ट राज्य सरकारसह उपसमितीच्या बैठकीमध्ये हे स्पष्ट झालं असल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे कुठेतरी पुन्हा एकदा आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। काल मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी थेट पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गुन्हे मागे घेतले जाईल असा शब्द जो आहे तो आपल्याला दिला होता। याचबरोबर उपसमिती जी आहेत ही सर्व माहिती गोळा करून ही समिती संपूर्ण पाठपुरावा करून सर्व आंदोलकावरील गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जातील अशा लेखी स्वरूपाचे आश्वासन जे आहे ते आम्हाला दिलेलं असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। परंतु एकीकडे जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ह्या उपसमितीची बैठक झालेली आहे। या बैठकीच्या माध्यमातून जवळपास 800 जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। परंतु काही जे गुन्हे आहेत ते
राज्य सरकारच्या मालमत्तेची इजा पोहोचल्यामुळे ह्या ज्या गुन्हे आहेत ते गुन्हे मराठा आंदोलकावर दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेता येणार नाहीत अशी जी भूमिका आहे ती स्पष्ट राज्य सरकारकडून व उपसमितीच्या ह्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। राज्य सरकारने आम्हाला जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे त्यांनी शब्द पाळावा। जर त्यांनी हा शब्द पाळवला नाही तर येत्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये खूप मोठं असं आंदोलन आम्ही उभा करू असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह मराठा आंदोलनाची उपसमिती जी नेमण्यात आलेली आहे या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते राधाकृष्ण विखे पाटलाला मनोज जरांगे पाटील यांनी काल दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। उपसमिती जी आहे ती मराठा आंदोलकावरील जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे कसे मागे घेता येतील त्यासाठी कशा पद्धतीने पाठपुरावा करता येईल याचबरोबर राज्य सरकारकडे या गुन्ह्याच्या बाहेर जे आंदोलकाला कसं काढण्यात येईल यासाठी पाठपुरावा करणं या उपसमितीचं काम आहे। परंतु ही जी उपसमिती आहे ती कुठेतरी मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष लावण्याचं काम करीत असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी काल राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ईडब्ल्यूचा प्रश्न असेल, सारथीचा प्रश्न असेल, याचबरोबर मराठा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आरोग्याच्या काही प्रश्नाविषयीच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती देण्यास कुठेतरी राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे। ज्या सवलती ओबीसींना दिल्या जात आहेत त्याच सवलती मराठा विद्यार्थ्यांना दिल्या जात नसल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या आंदोलकावरील सर्व गुन्हे जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, सरकारने जर हे गुन्हे मागे जर नाही घेतले तर राज्यामध्ये पुन्हा एकदा खूप मोठं असं आंदोलन उभारू असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या आंदोलनामधील 80 गुन्हे जे आहेत ते गंभीर गुन्हे असल्याचं या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहेत। हे 80 जे गुन्हे आहेत ते अति गंभीररित्या आहेत, त्यामुळे हे गुन्हे जे आहेत ते मागे घेणं कठीण असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची जर भूमिका पाहिली तर हे 80 गुन्हे देखील मागे घेण्यात यावी अशा ह्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते ठाम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला जो शब्द आहे तो फिरवल्याचं आता आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते अंतिम लढा म्हणून मुंबई या ठिकाणच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले। मराठा आंदोलकांनी संपूर्ण मुंबई जी आहे ती जाम केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर कुठेतरी उपसमितीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला आणि हे जे आंदोलन आहे ते कुठेतरी थांबवण्यात आलेलं आहे आणि ह्या आंदोलनाच्या वेळी उपसमितीच्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या काही ज्या मागण्या होत्या या मागण्या मंजूर केल्या असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं। परंतु काल मराठा आरक्षणाची ही जी उपसमिती आहे या उपसमितीची बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये हे सर्व काही जे प्रकार आहेत ते उघडकीस आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येथील आझाद मैदानावर राज्य सरकारने जे आश्वासन जे शब्द दिलेले होते तो शब्द जे आहेत ते आता कुठेतरी राज्य सरकार जे आहे ते फिरवण्याचं काम करीत असल्याची भूमिका आता आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे आता शांत भूमिकेमध्ये असलेले मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा आता आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आपल्याला कदाचित पाहण्यास मिळू शकतात। मनोज जरांगे पाटील यांनी काल आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मराठा आंदोलकावरील सर्व मराठा आंदोलकावर जे गुन्हे दाखल आहेत ते सर्व मागे जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत मी हटणार नाही असा शब्द देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। राज्य सरकार जर शब्द आपला माघारी घेत असेल तर आम्हाला येत्या काही दिवसामध्ये खूप मोठ्या अशा आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा थेट मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते पिसाळल्या कुत्र्यासारखं करीत असल्याचं खालच्या थराला जाऊन त्यांच्यावर टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी काल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला जो शब्द आहे तो सध्या फिरवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आमच्या चॅनलला जर आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।